श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। बघा 18 जून म्हणजेच आज आहे गुरुपुष्यामृत आणि आज एक सेवा करायची आहे। ती कुठली प्रभावी सेवा आहे आणि जी कुठली तुमची इच्छा आकांक्षा, जी कुठली तुमची खूप दिवसाची इच्छा आहे ती पूर्ण झालेली नाही, तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला आज एक सेवा सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पूर्ण कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हाला सेवा व्यवस्थित समजेल, म्हणजे काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। कसं करायची, काय करायची, सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे। आणि खरं सांगते, ही जी सेवा आहे ना, ही सेवा खूप जणांनी केलेली पण आहे याआधीही। आणि ज्यांची खरंच खूप एखादी इच्छा असेल ना, की आपली ही इच्छा आहे ती खरंच कोणाची पूर्ण नसेल होत ना, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड सहवास राहावा, यासाठी मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे। तर ती कुठली सेवा आहे तर ती मी या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी हसत खेळत राहावी। माता लक्ष्मी खूप चंचल असते। भगवान विष्णूचा सहवास जिथे असतो तिथे माता लक्ष्मी नेहमी चालत येत असते। तर बघा, आपल्याला एक सेवा करायची आहे। तर ती कुठली करायची आहे बघा, 24 दिवसाची सेवा करायची आहे। आणि याचा व्हिडिओही आहे, पण त्या व्हिडिओमध्ये मी अजून काही सेवा सांगितलेल्या आहे। तर हा जो व्हिडिओ आहे हा सेपरेट एक पूर्ण आजचा गुरुपुष्यामृत योग या सेवेचा आहे। तर बघा, गुरुपुष्यामृतला एक सेवा करायची आहे। आता ज्यांना प्रॉब्लेम असेल वगैरे, किंवा ज्यांना सुतक वगैरे असेल, त्यांनी काय करायचं हेही मी व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे। तर बघा, काय करायचं आहे, आपल्याला 24 दिवसाची सेवा करायची आहे। तर फुलवातींची सेवा करायची आहे आपल्याला। तर आता काय करायचं आहे बघा, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। तुम्ही पत्नी घ्या किंवा मग आपला पितळाचा किंवा तांब्याचा दिवा घ्या, निरंजनी घ्या। तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, माता लक्ष्मी अखंड हवे आपले, तुमची कुठली जी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल, त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्हाला 24 दिवसाची सेवा करायची आहे। एक दिवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक फुलवात लावायची आहे बघा। तर काय करायचं आहे, अगोदर चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहे, नंतर उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहे। तर बघा, चढत्या क्रमाने कशा बघा, तर आपल्याला काय करायचं, शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणसान ताई तेल घेऊ का, तर नाही, तूपच घ्यायचं आहे। तुम्हाला सेवा करायची आहे तर सगळी प्रॉपरली करा, मनापासून करा, नक्की फळ मिळेल। तर बघा, काय करायचं आहे, गाईचं तूप घ्यायचं आहे। सर्वात आधी आपल्याला हात पाय वगैरे धुवून देवासमोर बसायचं आहे, एक दिवा लावून घ्यायचा आहे। नंतर काय करायचं आहे, एक निरंजनी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एक फुलवात लावायची आहे तुपाची, गाईच्या तुपाची फुलवात लावायची आहे। पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आहे, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावायच्या आहे, तिसऱ्या दिवशी 3 लावायच्या आहे, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, सहाव्या दिवशी 6, अशा प्रमाणे तुम्हाला 12 दिवस फुलवाती लावायच्या आहे। तर 12व्या दिवशी 12 फुलवाती लावायच्या आहे। तर बघा, अशा पद्धतीने लावायच्या आहे। आणि 13व्या दिवशी तुम्हाला परत 12 फुलवाती लावायच्या आहे। 14व्या दिवशी तुम्हाला परत 11 फुलवाती लावायच्या आहे। 15व्या दिवशी परत तुम्हाला 10 फुलवाती लावायच्या आहे। नंतर परत उतरता क्रम घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला फुलवाती लावायच्या आहे। आणि फुलवाती लावत असताना तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक वेळेस एक माळ स्वामींची घ्यायची आहे। आणि बघा, एक वेळेस विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे। तर बघा, परत एकदा सांगते मी तुम्हाला, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे जेव्हा आपण फुलवात लावलेली असती तेव्हा, एक वेळेस विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे, एक वेळेस 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे बघा। तर आता ही सेवा कोण करू शकतं, तर ही सेवा कोणीही करू शकतं। तर नंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही समजा हे करत असेल, तुम्हाला सुतक असेल, तर मग सुतकामध्ये तुम्ही ही सेवा करू शकत नाही, कारण की ते तुम्हाला ऑलरेडी आता 5 दिवस झालेले आहे सुतकला, 6 दिवस झालेले आहे, मग तुम्ही करू शकतात नाही। तर तुम्ही जेव्हा पुढचा गुरुपुष्यामृत योग येईल त्याच्यानंतर तुम्ही ती सेवा सुरू करा, तेव्हापासून करा। ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल, ही सेवा करायची खरंच खूप इच्छा असेल, तर तुम्ही सुरुवात तुमच्या घरातल्याच्या कोणाच्याही हाताने सुरुवात करून द्या। नंतर तुमचा प्रॉब्लेम झाल्यानंतर, म्हणजे मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही परत कंटिन्यू सुरू करू शकता ही सेवा। अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे बघा।
खूप प्रभावी सेवा आहे. माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि ही सेवा केल्याने खरं सांगते जी मनातली इच्छा असेल ती पूर्ण होते. ही सेवा नक्की करा. आज गुरुपुष्यामृत योग आहे, आजपासून करा. जो हा व्हिडिओ पाहत असेल हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच असेल, कदाचित त्यांच्या कुठल्या इच्छा असेल त्या पूर्ण होण्यासाठी असेल, तर नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल कळून जाईल कशी सेवा करायची आहे. बघा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.